मॅट्रायसिस मध्ये स्टुडंट्स के पहा एक्सरसाइज 4.4 चालला होता आपला. फाइंड ABC इफ दिस मॅट्रिक्स इज अ सिमेट्रिक्स. ही मॅट्रिक्स आहे आणि ती कशी आहे, सिमेट्रिक आहे. ओके, तर सिमेट्रिक असेल तर फाइंड ABC च्या व्हॅल्यूज काढा असा त्याचा तुम्हाला प्रश्न आहे. ओके, तुम्हाला सर्वांना स्टुडंट्स माहिती आहे की सिमेट्रिक मॅट्रिक्सचे डेफिनेशन काय आहे. समजून घ्या, एक मॅट्रिक्स आहे. समजा आता लेट आपण असं म्हणूया, लेट ए बरोबर काय रे इथं आता, तर हे इथं पहा 1 एक 3y 5 आहे, इथं a आहे, इथं b आहे, इथं -5 आहे, इथं -7 आहे, -4 c आणि 0 आहे. आता हा झाला डायगोनल. स्टुडंट्स काय झाला रे, हा डायगोनल. हा काय झाला, व्हॉट इज दिस, हे झाला डायगोनल. ओके नाही, हे आहे डायगोनल. मग डायगोनल जर पासून आपण जर फोल्ड केलं, काय केलं, डायगोनल पासून फोल्ड केलं तर एक आता काय करायला रे, हा 3/5 हा b वरती पडेल, a हा -4 -7 हा c वरती पडेल. ठीक आहे नाही, मग म्हणून a ची b ची व्हॅल्यू 3/5 येते, a ची व्हॅल्यू किती येते, -4 येते, c ची व्हॅल्यू किती येते, -7 येते. ठीक आहे नाही. आता आपण सांगायचं काय सांगायचं, अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्सचे डेफिनेशन काय आहे, तर हे असं बघा करा, Aij इज इक्वल टू Aj असं आहे की नाही. Aij इज इक्वल टू किती रे, Aj आहे. म्हणजे आणि म्हणून मग सांगायचं हे बरोबर हे, therefore b इज इक्वल टू किती रे पाहिजे, b ची किंमत किती आहे, 3/5 आहे. तर हे a ची किंमत किती रे, किती आहे, -4 आहे. c ची किंमत किती रे, -7 असं काढायचं. ठीक आहे नाही. डेफिनेशन सर्वांना माहिती आहे ना, त्या पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करायचा. ठीक आहे, थोडं समजलं. सोपे पटपट लिहा, पटपट लिहून टाका. समजून घ्या, लेट आपण असं म्हणालो a बरोबर काय म्हणालो रे, a बरोबर हे बघा रे, लाईट योग्य आहे का, चमका लागला, राहू द्या सर, राहू द्या. हा दिसतं क्लिअर ना. 5y इथे x आहे, इथे किती आहे y, हे 0 आहे आणि हे z आहे. इथे किती रे 3/2 आहे, इथे किती रे -√2 आहे, -√2 आहे आणि हे 0 आहे. ठीक आहे. आता तुम्हाला म्हटलेले हे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे विद्यार्थ्यांना. हे काय रे, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. आता स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सची व्याख्या काय रे, as per the definition of a skew symmetric matrix चे कशी असते, काही असं असतं Aij is equal to -Aji असं असतं. आहे की नाही. इकडचा प्लस असेल तिकडचा कसा असतो रे, मायनस. तिकडचा मायनस असेल तिकडचा कसा असतो रे, प्लस असतो. डायगोनल बघा, हे डायगोनलचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स त्याला आपण जेव्हा फोल्ड करू आणि देअरफॉर हे पहा, हे ज्याला आपण जेव्हा हे फोल्ड करू ना, हे फोल्ड करू ना, तेव्हा त्याच्या किमती कशा असतात रे, उलट्या असतात, उलट्या. आहे की नाही. समजा हे किती आहे, y इक्वल टू इथे किती आहे रे, -5 आहे आणि +5 हे इथे किती बघा 1 2 3 आहे ना हे, तर 3/2 ची किंमत किती झाली, इथं काय झाले रे 3/2 आहे नाही काय, इथं काय आला पाहिजे, खरं तर इथे x आला पाहिजे ना, इथं 3/2 इथे किती झाली रे x, इथे एक पर एक प्लस पाहिजे, एक पर हे मायनस पाहिजे, इथे किती मायनस आहे, प्लस किती आहे, z आहे. तुम्हाला त्या किमती लिहायच्या आहेत.
आणि इथं काही अडचण नाही, हे स्क्यू सिमेट्रिक आहे. y ची किंमत हे मायनस झाली, आलंच तुमच्या. इकडचं कशी आहे प्लस आहे, इकडचं कशी आहे प्लस आहे. मग हे प्लस यासाठी ही कशी पाहिजे मायनस पाहिजे. हे मायनस आहे तर ही योग्य आहे, त्याचं काही अडचण नाही आहे. तुम्हाला पुन्हा चेक करून पाहावं ते व्हॅल्यू बरोबर आहेत का. एक्स वाय चे व्हॅल्यू काढा म्हणलेले आहे. चला काढूया आपण आता. हे दिस इक्वल टू दिस आहे की नाही, हे प्रॉब्लेम नाही. y इज इक्वल टू किती असते रे, मायनस असते ना. y इज इक्वल टू कशी असते रे, हे असे असते नाही का. इथं प्लस आहे ना, इथं कशी असते मायनस असते. ऑलरेडी ती मायनसच आहे, काही अडचण नाही. किती आली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे बघा, x इज इक्वल टू हे असते. x इज इक्वल टू कशी असते रे, किंवा एक काम करा, सरळ सरळ काय करायचं, इकडे जर प्लस इकडे काय घ्यायची मायनस घ्यायची. मग एक काम करा, त्याला मायनस ने मल्टिप्लाय, हे मायनस झालं आणि हे मायनस 5 झालं नाही का, बरोबर आहे का. मग काय झालं, मायनस मायनस काय झालं, हे प्लस 5 झालं. x इज इक्वल टू काय झालं, मायनस ऑफ किती रे 3/2 झालं. मग हे मायनस मायनस काय झालं, हे मायनस झाले 3/2 झालं की नाही. असं करा, त्याला मायनस ने काय करा मल्टिप्लाय करा. पुन्हा इथं किती आहे रे, z इज इक्वल टू काय झालं, हे मायनस ऑफ किती रे, मायनस हे 2 आहे ना, z आहे 2 आहे, मायनस किती आहे 2 आहे. हे मायनस मायनस काय झालं रे, असं 2 झालं. अशा पद्धतीने x ची किंमत किती झाली, ही प्लस 5y. एक y ची किंमत किती झाली प्लस 5y. x ची किंमत किती झाली -3/2 आणि z ची किंमत किती झाली √2 झाली. या नियमानुसार इकडचं प्लस असेल, इकडचं कसं घ्यायचं मायनस घ्यायचं. मग y इज इक्वल टू मायनस ऑफ हे घेतलं की नाही का, y इज इक्वल टू मायनस हे घेतलं. मायनस मायनस काय झालं, परंतु हे प्लस झालं. x इज इक्वल टू मायनस ऑफ हे घेतलं, म्हणून प्लस होतं तर मायनस 3/2 झालं. z इज इक्वल टू मायनस ऑफ हे घेतलं, मायनस मायनस प्लस झालं. अशा पद्धतीने तुमचं y ची किंमत किती आली 5i आली, x ची किंमत किती आली -3/2 आली आणि z ची किंमत किती आली √2 आली आहे. सरळ सरळ आहे. ओके, तर हे आपण x y z च्या किमती काढलेल्या आहेत. आपण आता काय करूया, पटापट लिहून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम लगेच. युजिंग इट्स ट्रान्सपोज स्टेट वेदर इट इज अ सिमेट्रिक और अ स्क्यू सिमेट्रिक. हा सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. पहिलं काय केलं पाहिजे स्टुडंट्स, याचं ट्रान्सपोज केलं पाहिजे. युजिंग इट्स ट्रान्सपोज, पहिले प्रत्येक मॅट्रिक्सचं काय करा ट्रान्सपोज काढा. समजा हा पहिला प्रॉब्लेम आहे. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण a बरोबर असं लिहिलं, काय लिहिलं 1 2 -5 आहे, 2 -3 4 आहे, -5 4 आणि 9 आहे. ठीक आहे. आता ह्याचं काय करा स्टुडंट, पहिले ट्रान्सपोज करा. ट्रान्सपोज करा म्हणजे रो चे कॉलम करा. आता आपल्याकडे a आहे, a चा ट्रान्सपोज करा आहे का नाही. म्हणजे काय करा स्टुडंट्स, त्याचं रो आहेत ना, रो चे कॉलम बनवा. हे 1 2 5 आहेत ना, हे रो आहे, त्याचं काय करा कॉलम करा. 1 2 -5 हा रो आहे, त्याचा कॉलम करा. 2 -3 आणि 4 आहे की नाही. हा रो आहे, त्याचं काय करायचं आपल्याला कॉलम करायचं. -5 4 आणि काय करायचं आपल्याला इथे 9 करायचं आहे. ओके, तर आपण हे केलं सोडून काय केलेलं आपण हे ह्या पहिल्या प्रॉब्लेमचा आपण नाव दिलं त्याला a चा आपण ट्रान्सपोज केला, रो चे कॉलम केले, रो चे कॉलम केले, रो चे कॉलम केले. आता त्यांनी विचारलंय तुम्हाला तो सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे हे त्यांनी तुम्हाला विचारले. सिमेट्रिक कोणाला म्हणायचं आणि स्क्यू सिमेट्रिक कोणाला म्हणायचं. त्यांची साइन जेव्हा अपोजिट असतात ना, तर तेव्हा त्याला म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक. आणि सिमेट्रिक म्हणजे दोघांचे पण साइन सारखे असले पाहिजे. हे डायगोनल आहे ना, डायगोनलच्या अपोजिटचे नंबर. आता हे डायगोनल आहे, आता फोल्ड करा. हे 2 2 या दोघांचे नंबर कसे तरी सारखे, नंबर पण सेम आणि साइन पण सेम आहे. इथं -5 -5 दोन नंबर पण सेम आहेत आणि साइन पण सेम आहे. इथं 4 आणि इथं 4 नंबर पण सेम आहे, साइन पण सेम आहे, म्हणून तो काय झाला
सिमेट्रिक झाला. Therefore, it is a काय रे कोणता मॅट्रिक्स आहे? सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता आपला हा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. असा आपल्याला दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. दुसऱ्या प्रॉब्लेमला नाव द्या तुम्ही. काय नाव देता विद्यार्थ्यांनो? हे ए बरोबर काय नाव द्यायचं? किंवा ए बी सी म्हणून आहे, ह्याला आपण नाव देऊन टाकू बी. त्याला इथे किती आहे? हे 2 आहे, हे 5, हे 1. 5 1 हे पहिला रो झाला. दुसरा रो काय रे? -5 4 आणि 6 आहे. तिसरा रो बद्दल झाला -1 -6 आणि त्याला हे 3 झाला. आता एक काम करा तुम्ही, ह्याचा ट्रान्सपोज काढा. ट्रान्सपोज काढा म्हणजे काय करणार आहे? त्याचे काय काढा? त्याचे रोज चेंज करा. रोज इंटू कॉलम्स चेंज करा. हे रोज आहे, कॉलम्स करा. 2 5 1 हे 2 5 1 हे काय झालं? -5 4 6 -5 4 6. हे काय करा? -1 -6 आणि काय करा? 3 करा. ओके. आता पहा स्टुडंट्स, हे किती आहे? हे 2 4 हे तर काय झालं? डायगोनल झाला आहे की नाही. आणि इकडचं काय झालं? 5. इकडचं काय झालं? -5. काय झालं? 1. इकडचं काय झालं? -1. हे काय झालं? 6. हे काय झालं? -6 झाला. ओके. मग हे कोणतं मॅट्रिक्स आहे? स्क्यू सिमेट्रिक. हा कोणता आहे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. है की नाही? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स होण्यासाठी काय असावे लागतं विद्यार्थ्यांनो? स्क्यू सिमेट्रिक असण्यासाठी काय असावं लागतं रे? IJ कोण सांगेल? -IJ -IJ असावं लागतो. म्हणजे काय? इट इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. Therefore, it is a skew. It is a skew symmetric. It is a skew symmetric matrix. हे कोणता मॅट्रिक्स आहे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. आता राहिला तिसरा प्रश्न तुमचा. तिसरा प्रॉब्लेम काय आहे स्टुडंट्स? पहा. थर्ड प्रॉब्लेम काय बघा? लेट काय रे? लेट सी बरोबर, त्याला आपण सी नाव दिलेलं आहे. 0 1 + 2 i -2 -1 -2i 0 इथे किती रे? -7. हे 2 - i हे 7 आणि हे परत किती आहे? 0 आहे. आता काय करा स्टुडंट्स, तुम्ही ह्याचा ट्रान्सपोज करा. ट्रान्सपोज करा म्हणजे रोचे कॉलम्स करा. हे रो आहेत ना, रोचे कॉलम करा. कसं होईल बघा? हे 0 1 + 2i -2. आता हे झाला पहिला रो होता, त्याचा आपण पहिला कॉलम केला. आता हा दुसरा रो आहे, त्याचा आपल्याला दुसरा कॉलम करायचा आहे. -1 -2i 0 आणि इथं काय झालं? -7 झालं. तिसरा रो त्याचा कॉलम करा. हे 2 - i इथं काय झालं? हे 7. इथं काय झालं? हे 0. त्याची आपण काय केली? रोचे कॉलम्स केले. ओके. ट्रान्सपोज केलेला आहे. आता पहा इथे किती आहे? हे डायगोनल झालं. इथे इकडचा ह्याच्यावरती हे प्लस आहे, हे मायनस आहे नाही का? आणि हे काय रे स्टुडंट्स? हे कसं आहे रे? हे प्लस आहे आणि हे कसं आहे रे? मायनस आहे. बघा आता ह्याला चिन्ह कसं आहे? i -2 आहे. काय आहे? i -2 आहे. त्याला मायनस मल्टिप्लाय करा बरोबर. i -2 ला काय होतं? -i +2 म्हणजे काय झालं? तो मायनस काय झाला? तो i झाला. म्हणजे हा प्लस आहे आणि हा काय मायनस आहे. हा प्लस हा मायनस, हा प्लस आणि हा काय रे? मायनस. आणि हा मायनस आणि हा काय झाला? प्लस झाला. कसं मॅट्रिक्स आहे? स्क्यू सिमेट्रिक. It is a skew symmetric matrix. Therefore, हे ट्रान्सपोज काढला.
सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे तिन्ही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले क्वेश्चन नंबर 9 मधले. ओके, सर्वांना समजले ते प्रॉब्लेम्स आहे? काही अडचण नाही? ओके, तीन तुम्हाला सांगितले मॅट्रिक्स बनवा. त्यांनी तुम्हाला दिलेले आहे, तुम्हाला रचना दिलेली आहे, कन्स्ट्रक्ट द मॅट्रिक्स म्हणलेलं आहे. कशी बघा रे, ए बरोबर हे बघा मॅट्रिक्सचं स्वरूप कसं आहे, आय जे आहे आणि त्याचा ऑर्डर किती आहे स्टुडंट्स, 3x3 आहे. ऑर्डर किती आहे, 3x3 आहे. मग 3x3 ऑर्डर असलेला याचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. हे असं असतं, तो कसं असतं रे बघा, हे असं असतं बघा 3x3 चं इथं काय असतं रे, a11 असतो, a12 असतो, a13 असतो, है की नाही. पहिला रो, आता दुसरा रो 2 1, a22, a23, तिसरा रो 3 1, a32, a33. तर हे अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं. आता मग मी काय करतो स्टुडंट्स, ह्या प्रत्येकाची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, ठीक आहे नाही. मग हे काढण्यासाठी फॉर्म्युला हा वापरा, आहे की नाही. कसं वापरायचं बघा, इथं असं लिहायचं, ए आय जे लिहायचं. ए आय जे किती आहे रे, आय मायनस जे असं वापरायचं. मग हे फॉर्म्युला वापरून त्या प्रत्येकाच्या तुम्ही काय करा, व्हॅल्यू काढा. पहिली व्हॅल्यू आय घ्यायची, दुसरी व्हॅल्यू काय घ्यायची, जे घ्यायची. आता मी काय करणार आहे, a11 काढणार आहे. काय करणार आहे, a दोन्ही पण 1 आय पण 1 आणि जे पण 1, i1 j1. आता इथं ठेवा, a पण 1 ठेवा, a पण 1 ठेवा, तर त्यानंतर हे 0 आलं. आता हे काढा, किती a12 i1 j2 i1 j2 किती आलं रे, -1. a13 i1 j3 1 -3 -2. तुमचा हा एक काय झाला, रो पूर्ण झाला. ओके, दुसरा रो घ्या, 2 - 1, a21 म्हणजे काय रे, 2 - 1, 2 - 1 इक्वल टू 1. a22 2 म्हणजे 2 - 2 0, 2 - 3 2 -3 -1. हा दुसरा रो पूर्ण झाला नाही का, असं करता यायचं. समजते गौरी, इथे आहे ना तू. पुन्हा मग a31 म्हणजे काय करायचं रे, 3 - 1, 3 - 1 किती झालं, 2 3 2 3 - 2 इक्वल काय झालं रे, 1 3 3 0, a 3 3 - 3 0. अशा पद्धतीने पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो. म्हणून इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन एक असा होता, ए बरोबर काय होतं रे, पहिला रो 0 -1 -2 दुसरा रो 1 0 1, तिसरा रो 2 1 0. 1 तर अशा पद्धतीने आपण काय केलं, हे कन्स्ट्रक्ट केलं. काय केलं, स्क्यू सिमेट्रिक कन्स्ट्रक्ट करून ये कशी आहे सांगा, म्हणजे सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे, स्क्यू सिमेट्रिक. तर हे 1 - 1 2 - 2 1 - काय झालं, स्क्यू सिमेट्रिक. इट इज अ स्क्यू सिमेट्रिक. It is a skew symmetric. It is a skew symmetric matrix. हे कशी आहे, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. स्टुडंट्स लक्ष म्हणजे ओके गुड. अशा पद्धतीने तुमचं 4.4 हा एक्सरसाइज संपलेला आहे नाही का स्टुडंट्स. एक्सरसाइज 1.4.5 साठी लागणारे
तरी काही थेरॉटिकल भाग आहे, आपल्याला तो इथं शिकायचा आहे नाही का. थेरॉटिकल भाग तुम्हाला जसं आपण 4.4 लक्षात आलं तसं 4.5 लक्षात येण्यासाठी इथं काही तुम्हाला बेसिक नॉलेज शिकावं लागणार आहे. तर काही बेसिक नॉलेज लिहिलेले पहा इथं. इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस म्हणजे दोन मॅट्रिक्सला इक्वल मॅट्रिक्स आपण केव्हा म्हणायचं. मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय स्केलर, एका मॅट्रिक्सला स्केलरनी कसं मल्टिप्लाय करायचं, कसं गुणाकार करायचं ते आपल्याला शिकायचं आहे. ॲडिशन ऑफ टू मॅट्रिसेस, दोन मॅट्रिक्सची कशी आपण बेरीज करायची ते पण पाहणार आहोत. मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिसेस, दोन मॅट्रिक्सचा गुणाकार कसा करायचा आपण ते पण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस. दोन मॅट्रिक्सला आपण इक्वल मॅट्रिक्स केव्हा म्हणतो. तर ते दोन अटी येतात त्याच्यामध्ये. दोन मॅट्रिक्सला इक्वल होण्यासाठीच्या दोन अटी येतात. पहिली अट काय आहे, दोन मॅट्रिक्सचा ऑर्डर सारखा असावा लागतो. आहे की नाही. ऑर्डर तुम्हाला माहिती आहे 2 × 2 3 × 3 किंवा 2 × 3 2 × 3 ऑर्डर असतो ना. ऑर्डर म्हणजे हे ऑर्डर 2 × 2 किंवा 2 × 2 काय असेल तो. दोन्ही मॅट्रिक्सचा ऑर्डर सारखा असावा लागतो ही पहिली अट. दोन मॅट्रिक्स इक्वल होण्यासाठीची पहिली अट काय आहे, दोन मॅट्रिक्सचा ऑर्डर सारखा असावा लागतो. ओके. आणि दुसरी अट कोणती आहे, त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. इकडचं दोरी तिकडचं पण दोरीच नाही, इकडचं साक्षी तिकडे साक्षीच लागते त्याच रोमधला, दुसरं झालं नाही. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स कसे पाहिजे, सारखे पाहिजे. ओके. इकडे आल्या तिकडे आल्या, इकडे शीतल तिकडे शीतल, तेव्हा तो मॅट्रिक्स पूर्ण होतो. हे पहा करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ ए अँड बी कसे पाहिजे, सेम पाहिजे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. आणि तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, मग त्या दोघांना इक्वल मॅट्रिक्स म्हणतो. दोन मॅट्रिक्स इक्वल होण्यासाठीच्या दोन अटी आहेत. त्यांचा ऑर्डर सेम असावा लागतो. नंबर 2 त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स पाहिजे सारखे पाहिजे. पहा तो मॅट्रिसेस ए अँड बी आर सेट टू बी इक्वल इफ पहिला अट आहे इफ ऑर्डर ए ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू ऑर्डर पहिले बी. दुसरं काय, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ ए अँड बी आर सेम. त्यात लिहिलं इफ दॅट इज बघा रे काय आहे, इफ ए आय जे इक्वल टू बी आहे और ऑल आय जे अँड सिम्बॉलिकली ए इक्वल टू बी. इथं बघा पोरांनो, हे एक ए आहे, हे एक बी आहे, हे एक सी आहे, असे तीन इथं मी तुम्हाला मॅट्रिक्स दिल्या. त्याचा ऑर्डर सारखा आहे, ह्याचा ऑर्डर सारखा आहे, ह्याचा ऑर्डर सारखा आहे. आता करस्पॉन्डिंग एलिमेंट्स पहा. ए चे पहिल्या रो मधले आणि बी चे पहिल्या रो मधले सारखे आहे. ए च्या पहिल्या रो मधील आणि दुसऱ्या रो मधील सारखे आहेत, परंतु त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सारखे नाहीत. इकडं 12 आहे, इकडं 10 आहे, इकडं 10 आहे, इकडं काय आहे 12. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स काय सारखे नाही आहेत. सी मध्ये पहा, इकडे 15 इकडे 15 आहे, इकडे पहिले रो पहिले सारखे आहेत, दुसरे रो सारखे. बी आणि सी मध्ये कसे सारखे आहेत. म्हणून सांगायचं काय सांगायचं मॅट्रिक्स ए इज नॉट इक्वल टू मॅट्रिक्स बी. ए इक्वल टू बी आहे का, नाही. त्यानंतर ए इक्वल टू सी आहे का, नाही आहे. ए इज नॉट इक्वल टू सी. ठीक आहे. आणि मग काय आहे, बी आणि सी मात्र सारखे आहेत. बी इज इक्वल टू सी आहे. तर दोन मॅट्रिक्स इक्वल होण्यासाठीच्या ह्या कंडिशन्स आहेत. ठीक आहे. काय कंडिशन आहे, पहिली त्याचं काय असलं पाहिजे, ऑर्डर सेम असायला हवा. दुसरी कंडिशन कोणती आहे, त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सारखे असायला हवे. तेव्हाच आपण काय म्हणतो, त्या दोन मॅट्रिक्सला इक्वल मॅट्रिक्स असं म्हणतो. ओके. लिहून घ्या. झालं सर. झालं.